आज आहे माझ्या मुलीचा बर्थडे आणि बर्थडेचा केक तुम्हाला सगळ्याला तर माहिती आहे मी घरीच बनवते आणि म्हणूनच मी रात्री स्पॉन्ज बेक करून ठेवलं होतं. रात्रीच केक बनवायचा होता पण तो राहून गेला आणि दुसऱ्या दिवशी सगळी कामं वगैरे आवरल्यानंतर मग केक बनवायला घेतला. पण ज्यावेळेस केक कट करत होते त्यावेळेस ती म्हटली मम्मी मीच माझा केक म्हणजे डेकोरेट करू का. म्हटलं ठीक आहे, छान गोष्ट आहे, याच्यापेक्षा चांगली गोष्ट काहीच असू शकत नाही अजून. मग तिलाच मी केक म्हणजे सजवायला सांगितला. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का की हा होता चॉकलेट केक. सगळं तर तिला दिलं होतं पण चॉकलेट केक चांगल्या लोकांना जमत नाही आणि मग त्यातनं हा होता बर्थडेचा केक. मग मला टेन्शन यायला लागलं. अधूनमधून मी तिला सांगत पण होते पण थोडासा आनंद म्हटलं चला घेऊन देऊयात. आणि त्यातनं काय झालं, जे केकचे जे क्रम्स असतात ना ते क्रीममध्ये सगळे गेले, त्याच्यामुळे फिनिशिंग काय व्यवस्थित आली नाही. पण जसं तसं मी डेकोरेट केलं आणि आम्ही आज घरीच कापणार आहोत, म्हणजे घरचीच फॅमिली फक्त आहे म्हणून म्हटलं ठीक आहे. मग तिने पण छान एन्जॉय केलं आणि मीही. तर असा होता हा चॉकलेट केक बनवला आणि फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला. दुपारच्या जेवणामध्ये मी भरपूर साऱ्या गोष्टी बनवल्या होत्या, म्हणजे कोणाचाही बर्थडे असो छान छान अशा गोष्टी आमच्या घरात बनत असतात. तर राईस बनवलं होता, कढी बनवली होती आणि जास्त वेळ पण नव्हता. अजून काही गोष्टी करायच्या होत्या, बाहेर जायचं होतं खरेदी करण्यासाठी, कारण यावेळेस बर्थडेला मी कोणाला बोलवत वगैरे नाही आहेत, म्हणजे तिच्या मैत्रिणी वगैरे बोलवत नाहीत. म्हणून मग असं ठरवलं होतं की शॉपिंगला घेऊन जाणार. आणि मी आज मेन म्हणजे तिच्या आवडीची मशरूमची भाजी आणि कटलेट्स बनवले होते, त्याचबरोबर आम्रखंड बनवलं होतं. आज मस्त थाळी अशी छान खाल्ली आम्ही आणि त्यानंतर असं झोपी गेलो. तर डायरेक्ट उठलो आम्ही 4-5 वाजता आणि एवढं भारी जेवण झालं होतं ना. कटलेट तर काय विचारूच नका. कटलेटची रेसिपी पाहिजे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला छान छान रेसिपी पाहिजे असतील ना तर माझा दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे इंडियन मॉम इन पुणे म्हणून, तर तो नक्की तुम्ही पहा. तिथं मी दररोज रेसिपी अपलोड करत असते आणि हा मी व्लॉगसाठी ठेवलेला आहे. तर जेवण केलं, झोपलो आणि नंतर मग निघालो 5 वाजता नक्षच्या क्लाससाठी. तर माझ्या मुलाचे फुटबॉल क्लासेस असतात, मग संध्याकाळी तर घेऊनच जातो. मग आज सगळ्यांनाच म्हणजे यांना पण सुट्टी होती आणि चिकूचा पण म्हणजे मुलीचा पण बर्थडे होता, तर म्हटलं तिला शॉपिंग पण करूयात आणि त्याचबरोबर नक्षला पण फुटबॉल क्लासेसला घेऊन जाऊयात. मग नक्ष बघा किती छान छान अशा पोजेस देत होता आणि त्याचे फोटो पण थोडेसे क्लिक केले. हे आठवणीतले क्षण आहेत, ते जपून ठेवण्यासाठी मी व्लॉग खरं तर शूट करते आणि तो अपलोड पण करते. म्हणजे काही गोष्टी आहेत काही शिकण्यासारख्या किंवा नसतील तरी काही प्रॉब्लेम नाही, एक आठवण म्हणून मी असं व्लॉग शूट करत असते. फुटबॉल मग तो खेळायला स्टार्ट झाला आणि फुटबॉल संपल्यानंतर मग चिकूची खूप घाई होती. ती घड्याळ बघूनच होती की मग कधी जाणार आहे आणि तिला जास्त काही घ्यायचं नव्हतं, तिला पॅन्ट्स वगैरे घ्यायच्या होत्या. तर येताना आम्ही तिची शॉपिंग करवली. त्याचा काय व्लॉग बनवला नाही, मी सगळं शूट करू शकत नाही, खरं तर बनवायला पाहिजे होता पण ठीक आहे म्हटलं. आणि आल्यानंतर लगेच आम्ही केक कापायला घेतला, म्हणजे 9-9:30 वाजले होते आणि मग म्हटलं केक कापूयात. आणि येतानाच आम्ही खाऊन पण आलो होतो बाहेरूनच, मग त्याच्यामुळे असं झालं होतं ना की केक कधी खाईल. तर इथं छान मी औक्षण केलं तिचं, आहे त्याच कपड्यांवरती होतो आम्ही आणि म्हटलं ठीक आहे असू द्यात, एक बर्थडे असं आपण म्हणजे सिम्पली एकदम. आणि जर दुसरा म्हणजे परत अजून करायचं असलं तर मी तिला सांगितलं की अजून केक बनवायचे असतील तर बनवूया, तुला वेगळ्या पद्धतीने जर सेलिब्रेट करायचं असेल ना तसं पण करूयात आपण म्हणून. पण ती म्हटली नाही मम्मा असं पण खूप छान वाटतंय. मग फक्त स्पेशल डे फील करण्यासाठी आमच्या घरात कोणालाही छान छान असं खायला दिलं किंवा छान छान गोष्टी बनवल्या तरी ते खुश होतात. मग तसाच होता आजचा दिवस खाण्यापिण्याचा म्हणू शकतो आणि तसं तर डेली चालतो, त्याच्यामुळे वेगळं काय असं वाटत नाही. पण तिचं छान औक्षण केलं नक्षनी, मी ती खूप एक्सायटेड होते आणि तिला ना तिच्या आवडत्या पॅन्ट्स मिळाल्या, त्याच्यामुळे ती खूप छान होती. त्यातली एक नक्षनी ठेवली गिफ्ट म्हणून. नंतर असं सेलिब्रेशन केलं, केक कटिंग केली आणि याची मधी गडबड, कोणाचाही बर्थडे असो हा असतो मूड घालवायला पण कधी कधी असतो आणि हे करण्यासाठी. नंतर फोटोचा टाईम झाला, मग यांनी सगळ्यांनी फोटो काढले. मी काही आवरलं नव्हतं म्हणून जास्त काही मी करत म्हणजे फोटो वगैरे काढले नाहीत. आणि नंतर मग सगळ्यांनी मिळून केक खाल्ला. तर नक्षनी बघा हे सगळे गिफ्ट्स गोळा केलेले आहेत, म्हणजे आम्ही घेतलेले पण गिफ्ट्स आणि त्याचबरोबर त्यांनी ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवलं होतं, तर ते पण त्याच्यात ठेवले. परत माझ्याकडून पैसे घेतले थोडेसे, यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांनी ना सरप्राईज म्हणून अशा पॅन्टमध्ये वगैरे
पैसे ठेवले होते आणि तो तिला असं टाइमपास करत होता की शोध, याच्यात शोध त्याच्यात शोध. त्याचबरोबर त्यांनी ब्रेसलेट घेतले होते छोटे छोटे बाहेरच. आणि मी काल जुडिओला गेलते ना त्यावेळेस पण तो खूप हुडकत होता. त्याचबरोबर हे बघा, ह्या हाताने त्यांनी त्याच्या पाऊच बनवले, म्हणजे त्याला एक पाऊच घ्यायचं होतं आणि ते काही घेणं झालं नाही. मग त्यांनी कागदाचं बनवलं. चिकू पण खुश झाली. मुलांना ना छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना म्हणजे त्यांच्याकडूनच शिकावं की खरंच आनंद कसा घ्यायचा. बघा, हे कागदाच्याच गोष्टी आहेत, कागदामध्येच रॅप केलंय, रॅपर पण नाही आणला तरी पण खुश. म्हणजे घरातली चॉकलेट घेऊन त्याला रॅप केलं होतं त्यांनी. त्याचबरोबर पर्स आहे ना ती पण कागदाचीच बनवली होती आणि तरी पण तिचा आनंद बघा. आणि त्याचा पण म्हणजे खूप वेळ ह्यांचं चाललं आणि मी म्हटलं बास करते आता, कारण मला आता कंटाळा यायला लागला. आणि नंतर मग छान आम्ही काय केलं, म्हणजे हे सगळं झालं ना तर मग झोपलो. पण त्यांनी काय केलं होतं, एक असं छान फोटो लावला होता तिचा लहानपणीचा आणि तिथं लिहिलं होतं हॅपी बर्थडे दीदी म्हणून. आणि मग नंतर थोडेसे फोटो घेऊन मस्त असा हा बर्थडे एन्जॉय केला. तुम्ही बर्थडे कसा एन्जॉय करता किंवा तुम्हाला कसं आवडतं मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ पण आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. हे बघा, हे आहे ते ब्रेसलेट. म्हणजे हे खरं तर 10-10, 20-20 रुपयांचेच ब्रेसलेट आहे, पण आनंद बघा किती मोठा आहे. तर मस्त असा हा बर्थडे सेलिब्रेट झाला. खूप सारा केक खाल्ला, नंतर मूवी बघितली आणि मस्त एन्जॉय केलं. तर हा होता ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर आवडला तर लाईक, शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका. काही हा 200 रुपये आता सवालच्या बाप्पा करते. खोल त्याला, खोल म्हणजे आता पैसे अजून 200 रुपये अजूनच खिशात बघ. अरे खरंच बोलते. ओके, बाय 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 बाय.